शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलीच बातमी आहे, शेतकऱ्यांनी संघटित होऊन हक्कासाठी लढा देणं गरजेचं, रविकांत तुपकर यांची माहिती. पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं दुर्लक्ष, अनिल देशमुख यांची टीका. पुढली मोठी बातमी निघते, धाराशिवमधून शेतमजूर महिलेच्या खुनाच्या संशयावरून तिघांवर गुन्हा दाखल. पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, आश्वासनाचे ढेर पण कांदा खरेदीला टाळे. पुढली मोठी बातमी निघते, आजचे तुरीचे दर 7,000 ते 10,000 मध्ये. पुढली मोठी बातमी निघते, पीएम किसानच्या निधीबाबत केवळ चर्चाच, अर्थसंकल्पात रकमेत वाढ करण्याचा निर्णय नाहीच. पुढली मोठी बातमी निघते, कांदा खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ, खरेदी केंद्राला लागले टाळे. पुढली मोठी बातमी निघते, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 2,109 कोटी रुपयांचा निधी मंजूर. पुढली मोठी बातमी निघते, कापसाचे दर सुधारण्याचे संकेत. पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांवर शनीची कृपा, मदत थेट खात्यात, कारण 2022चा सरसकट पीक विमा खात्यावर जमा, कृषी मंत्र्यांची माहिती. शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा.